खूप इमोशनल झालंय. लेट्स कीप इट इनफॉर्मल. सो हॅलो एव्हरीवन, दिस इज रसिका नवग्रहे. मी पण सेम बॅचमधून पास आउट झाले ॲज शुभ, स्वाती अँड ज्ञानदा. आय एम सो हॅपी टू बी बॅक हिअर. आणि थँक्स अ लॉट टू द फॅकल्टी, टू द रेस्पेक्टेड प्रिन्सिपल सर फॉर हॅव्हिंग मी हिअर. इट्स रिअली ग्रेट फीलिंग. I cannot really express it in words. I'm serious. So first of all, I want to tell you guys, हा course नाही है. Feel this course as a journey. Imagine you are taking a flight आणि ह्या जर्नीमध्ये खूप रोलर कोस्टर्स येणार आहेत. ट्रस्ट मी. पण if you have that passion, that dedication, you are going to get through it. You are going to find solutions to each one of your problems आणि ते तुम्ही स्वतःच कराल. यू विल लर्न इट ओव्हर टाईम. सगळंच शुभ, स्वाती आणि ज्ञानदा ह्या लोकांनी सगळं कवर केलं आहे. सो मी काही असे स्टुडियस टिप्स वगैरे देणार नाही आहे. पण आय जस्ट वॉन्ट यू गाईज टू एन्जॉय युअर जर्नी. आपल्याला खूप म्हणजे वी आर व्हेरी प्रिव्हिलेज्ड. आपल्याला MMSIT सारखं कॉलेज मिळालं आहे. वी गॉट सच ग्रेट फॅकल्टी टू टीच अस अबाउट द फील्ड. आणि जसं म्हणजे खूप टेक दिस कोर्स व्हेरी सिरियसली. जे सबमिशन्स दिले जातात दे विल टीच यू टाईम मॅनेजमेंट. खूप इम्पॉर्टंट आहे फील्डमध्ये टाईम मॅनेजमेंट. ॲज योगेश सर ऑल्सो सेड व्हेरी राईटली की आपल्याला क्लायंटला प्रोजेक्ट टाईममध्ये हँडओव्हर करायचं असतं त्यांची साईट. सो यू विल लर्न दॅट राईट फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ युअर कॉलेज. तुम्हाला पहिल्या दिवसापासून काही ना काही छोट्या मोठ्या असाइनमेंट्स दिल्या जातील अँड यू हॅव टू कीप डुईंग दॅट ऑन टाईम. यू हॅव टू स्टे ऑन ट्रॅक. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा माइंडसेट इज एव्हरीथिंग. कीप युअर माइंडसेट व्हेरी पॉझिटिव्ह. कीप अ ग्रोथ ओरिएंटेड माइंडसेट. आणि दॅट इज वेन यू विल ॲक्च्युली ग्रास्प व्हॉट इज बीइंग टॉट इन कॉलेज. कारण तुमचा माइंडसेट जर नेगेटिव्ह असेल तर काहीही उपयोग नाही आहे ह्या पूर्ण 2 वर्षांचा. सो कीप युअर माइंडसेट व्हेरी पॉझिटिव्ह. स्टे काम. आणि जसं शुभ म्हणाला की स्लीपलेस नाईट्स असणार आहेत. बट इफ यू हॅव दॅट पॅशन यू विल एन्जॉय दोज स्लीपलेस नाईट्स. ते ड्राफ्टिंग, द रेंडरिंग, तुम्ही ते खरंच एन्जॉय कराल. ट्रस्ट मी. यू नीड टू हॅव दॅट पॅशन अँड डेडिकेशन टुवर्ड्स द फील्ड अँड युअर डिझाईन. Bus, that's it. Just enjoy your journey and we are always here to help all of you. We are enjoy your journey. Thanks a lot.